हॅलो स्टुडंट, मागच्या काही लेक्चर्सपासून आपण चॅप्टर स्टार्ट केला आहे तो म्हणजे हायड्रोकार्बन्स. आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण अल्केन्स आणि अल्किन्स हे दोन पॉईंट आपण कंप्लीट केले. आता अल्काइन्स. Alkynes are also hydrocarbons containing only carbon and hydrogen. Carbon-carbon triple bond is a functional group of alkynes, and alkynes having general molecular formula CnH2n-2. Alkanes चा जनरल मोलिक्युलर फॉर्म्युला अल्केन्ससाठी CnH2n+2, अल्किन्स CnH2n आणि अल्काइन्स CnH2n-2. First member of alkynes having 2 carbon atoms. This is first member known as ethine. This is IUPAC name, commonly known as acetylene. आता IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये जसे अल्किन्ससाठी जे रूल आहे तेच रूल अल्काइन्ससाठी. फक्त इथं ENE इथिनमध्ये काय आहे तर ENE आणि त्याऐवजी अल्काइन्समध्ये YNE हे आपण सफिक्स त्याला जोडतो. आता नेक्स्ट मेंबर कंटेनिंग कार्बन 3 दॅट इज HC≡CCS3. टोटल 3 कार्बन ॲटम्स. हे झालं प्रोपाइन. आणि कॉमन नेम हे ॲसेटिलिनचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर केला जातो. हे होईल मिथिल ॲसेटिलिन. म्हणजे ॲसेटिलिन मधीलच एक हायड्रोजन रिप्लेस केला कशानं तर CH3नं, म्हणून ते झालं मिथिल ॲसेटिलिन. आता मिथिल ऐवजी जर इथिल ग्रुप घेतला CH2CH3. आता टोटल कार्बनची संख्या झाली 4. आता इथं पोझिशन सुद्धा आपल्याला कन्सिडर करावं लागेल. तर कार्बन नंबर फर्स्ट नंतर का ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून हे काय होईल But1YNA. But1YNA हे झालं IUPAC नेम. आणि इथिल ॲसेटिलिन हे कॉमन नेम. इथिल ॲसेटिलिन. आता इथं आपण पोझिशन चेंज केली. CH3 C ट्रिपल बॉन्ड CCH3. कार्बन नंबर 2 नंतर आपण ट्रिपल बॉन्ड दिला. तर टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स झाले 4. टोटल 4 असतील तर ब्यूट म्हणजे ब्युटेनचा डेरिव्हेटिव्ह आणि 2 नंतर ट्रिपल बॉन्ड म्हणून But2YNA. आणि 2 मिथिल ग्रुप आहे. ॲसेटिलिनमधील 2 हायड्रोजन 2 मिथिल ग्रुपनं रिप्लेस केले म्हणून हे झालं डायमिथिल ॲसेटिलिन. असं जर इथं आणखी त्याला सबस्टिट्युएंट असतील तर त्या सबस्टिट्युएंटच्या नेमनुसार जसं आपण अल्किन्समध्ये त्याला प्रेफरन्स दिला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आणि ज्या प्रकारे नॉमेनक्लेचर केलं तसंच नॉमेनक्लेचर हे अल्काइन्ससाठी. If in alkynes there is a 2 or more triple bonds are there in the compound known as alkia, डाइन्स, अल्क्या, ट्राइन्स एक्सेट्रा. कार्बन ट्रिपल बॉन्ड हे 2 असतील तर त्याला काय म्हटलं जातं अल्क्या डाइन्स. आणि 3 कार्बन ट्रिपल बॉन्ड असतील तर अल्क्या ट्राइन्स. Cycitoxin. This is alkyne obtained from poisonous plant. What are hemlock? Poisonous plant
वॉटर हेमलॉक. वॉटर हेमलॉक नावाचं जे पॉयझनस प्लांट आहे त्यापासून जे पॉयझन मिळतं सिकेटॉक्झिन नावाचं. इट कंटेन्स 2 कार्बन ट्रिपल बॉन्ड हॅविंग स्ट्रक्चरल फॉर्म्युला OH CH2 thrice, C triple bond, single bond, C triple bond C, C10 H14 OH. असं त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सिकेटॉक्झिन. OH CH2 thrice, C triple bond C, single bond, C triple bond C, single bond, C10 H14 OH. Then isomerism in alkynes. Alkyne shows position isomerism. That is from structural isomerism. जसं अल्किन्समध्ये आपण 2 प्रकारचे आयसोमेरिझम बघितले, एक स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये पोझिशन आयसोमेरिझम, डिफरंट पोझिशन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड, आणि त्यामध्ये सुद्धा स्ट्रेट आणि ब्रांच असे 2 अल्किन्सचे आपण टाइप्स बघितले आयसोमेरिझम. आणि जॉमेट्रिकलमध्ये सिस आणि ट्रान्स. सिस मीन्स similar groups lie at the same side of the carbon carbon double bond, and in trans isomers similar group lie at the opposite side of the carbon carbon double bond. आता इथं पोझिशन आयसोमर्स आपण बघितलं. आता एक्झाम्पल ब्यूट1 YNE, CH2 CH3 1 2 3 4 and but2 YNE. वन 2 3 and 4. इथं कार्बन कार्बन 2 आणि 3च्या मध्ये ट्रिपल बॉन्ड, आणि इथं 1 आणि 2च्या मध्ये ट्रिपल बॉन्ड. ब्यूट 1 YNE, ब्यूट 2 YNE. These are position isomers to each other. Then preparation of alkynes. First, industrial preparation. Industrially, they are prepared by 2 ways. First, by controlled oxidation of methane. Controlled oxidation of methane. And second, from calcium carbide, hydrolysis of calcium carbide. Calcium carbide. First, by controlled oxidation of methane. 6th of CH4 plus twice of O2 at about 173 Kelvin. It gives CO2. Main product is HC triple bond CH, that is acetylene, and byproduct is CO2 and H2 gas also releases. 6th of CH4, that is twice of acetylene having 4 carbon atoms, that is 2 carbon atom in one molecule, 2 carbon atoms in second molecule, total 4 carbon atoms. And here twice of CO2 means again 2 carbon atoms, total 6 carbon atoms. And then to balance hydrogen,
here 2 into 2, that is 4 hydrogen. Out of 24 remains only 20, that is 10 of S2 plus 10 S2. 10 into 2, 20. 20 plus 4, that is 24. And here 6 into 4 equal to 24. And twice of O2, here also twice of O2. This is balanced reaction for control oxidation of methane. Then next reaction is from calcium carbide, CaC2. तर CaC2 ची आपण स्ट्रक्चर असंही दाखवू शकतो, CaC2, किंवा असं लिहिलं तरी चालतं, CaC2. कॅल्शियम कार्बाइड, हा कार्बन आहे, CaC2 प्लस H2O, twice of H2O gives HC triple bond CH plus CaOH twice. आता हीच रिॲक्शन आपण अशाही प्रकारे दाखवू शकतो. हे H2O म्हणजेच HOH दोन H2O मॉलिक्यूल, आणि हे दोन H2O मॉलिक्यूल इथं कार्बन सोबत हायड्रोजनची बॉन्डिंग तयार होते, म्हणजे HC ट्रिपल बॉन्ड CH. आपण मुद्दाम समजण्यासाठी असं कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्याचा मांडला. आता शिल्लक काय राहिलं, Ca आणि हे OH ट्वाईस. कॅल्शियमवर 2 पॉझिटिव्ह चार्जेस आणि ते बॅलन्स करण्यासाठी प्रत्येकी 1 मायनस चार्ज फ्रॉम OH मायनस gives HC ट्रिपल बॉन्ड CH प्लस CaOH ट्वाईस. तुम्हाला ज्या प्रकारे रिॲक्शन लक्षात राहील त्या प्रकारे तुम्ही लिहू शकता. ही आणि ही रिॲक्शन सेम रिॲक्शन. इंडस्ट्रियल प्रिपरेशन, कंट्रोल ऑक्सिडेशन ऑफ मिथेन, 6th of CH4 plus twice of O2 at about 173 Kelvin gives HC triple bond CH twice, 2 molecules, twice of CO2 plus 10 molecules of H2 gas is released. CaC2 calcium carbide plus twice of H2O, HC triple bond CH plus CaOH twice. आता बघा, आपण एक आपल्या ऐकण्यात येतं फळं पिकवण्यासाठी कार्बाइड पावडर टाकतात. मग ती कार्बाइड पावडर म्हणजेच कुठली, तर ही कॅल्शियम कार्बाइड. कॅल्शियम कार्बाइडमध्ये पाणी टाकल्यानंतर त्यापासून ॲसिटिलीन गॅस जो इव्हॉल्व होतो, तो ॲसिटिलीन गॅस आर्टिफिशियल फ्रूट्स रिपनिंगसाठी तो युजफुल होतो. ते आर्टिफिशियल रिपनिंग हे ॲसिटिलीन गॅसमुळे घडून येतं. म्हणून कॅल्शियम कार्बाइड ही जी कार्बाइड पावडर आहे ही आर्टिफिशियली फ्रूट्सचं रिपनिंगसाठी वापरलं जातं. देन लॅबोरेटरी प्रिपरेशन. Laboratory preparation of alkynes. First, from vicinal dihalides. From vicinal dihalide. That is dehydrohalogenation of vicinal dihalide. Reaction is dehydrohalogenation of vicinal dihalide. आता व्हिसिनल डायहॅलाइड कशाला म्हणायचं, तुम्हाला मी मागच्या वेळी सांगितलं जेमिनल डायहॅलाइड आणि व्हिसिनल डायहॅलाइड मधला फरक. जेमिनल डायहॅलाइड when two halogen atoms are attached to the one and the same carbon atom known as geminal dihalide, and when two halogen atoms are attached to the adjacent carbon atoms known as vicinal dihalides.
आता जिमिनल आणि व्हिसिनलसाठी आपण एक्झाम्पल घेऊ. CH2 CH2 Cl Cl अँड CH3 CH Cl Cl. आता तुमच्या लक्षात आलं असं डेफिनेशनवरून, 2 हॅलोजन अटॅच टू दी ॲडजसंट म्हणजे शेजारी शेजारी कार्बन ॲटमसाठी, 1 अँड दी सेम म्हणजे एकाच कार्बन ॲटमला अटॅच झालेले, म्हणून हे झालं जिमिनल डायहॅलाइड. आणि हे व्हिसिनल डायहॅलाइड. व्हिसिनल डायहॅलाइड याला कॉमनली म्हटलं जातं अल्किलीन. अल्किलीन डायहॅलाइड. आणि हे अल्किलिडीन डायहॅलाइड. अल्किलिडीन डायहॅलाइड. अल्किलीन डायहॅलाइड, अल्किलिडीन डायहॅलाइड. याचं नाव इथिलीन डायक्लोराइड. आणि हे इथिलिडीन डायक्लोराइड. इथिलीन डायक्लोराइड. एक्झाम्पल इथिलीन डायक्लोराइड. आणि हे इथिलिडीन डायक्लोराइड. हॅलोजन आपण वापरला इथं क्लोरीन. आयोडीन असेल तर डाय आयोडाईड होईल, ब्रोमीन असेल तर डाय ब्रोमाइड होईल. म्हणजे आपल्याला स्टार्टिंग मटेरियल वापरायचं आहे ते म्हणजे व्हिसिनल डायहॅलाइड आपल्याला वापरायचं आहे. आता आपण एक्झाम्पल घेऊ. इथिलीन डायक्लोराइड प्लस तर डिहायड्रो हॅलोजनेशनसाठी इथं आपल्याला वापरायचं आहे ते अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH. डिहायड्रो हॅलोजनेशन. हायड्रो डी म्हणजे निघून जाणं, हायड्रो म्हणजे हायड्रोजन, हॅलो म्हणजे हॅलोजन. एक हायड्रोजन आणि एक हॅलोजन यातून निघून जातो म्हणजे -HCl यातून होणार -HCl. आता एक हायड्रोजन आणि एक हॅलोजन जर निघून गेला, हा CH आहे आणि हा H, इथं काय होणार, डबल बॉन्ड तयार होणार आणि हा Cl निघून गेला. ओके नाही, यातला हायड्रोजन आणि यातला क्लोरीन, म्हणजे इथं क्लोरीन निघून गेल्यामुळे इथं 3च बॉन्ड राहिले, यातला हायड्रोजन निघून गेल्यामुळे इथंही 3च बॉन्ड राहिले आणि इथं मग त्यामुळे जर त्याची व्हॅलन्सी, कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड तयार होतो. हा डबल बॉन्ड. आणि इथं किती शिल्लक राहिले, 2 हायड्रोजन शिल्लक राहिले आणि या ठिकाणी एक हायड्रोजन आणि एक क्लोरीन शिल्लक राहिला. हा क्लोरीन, याला आपण म्हणतो व्हिनाइल क्लोराइड. व्हिनाइल क्लोराइड हे कॉमन नेम झालं, व्हिनाइल क्लोराइड. IUPAC नेम जर आपण घेतलं तर हे काय होईल, क्लोरो इथिन. CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे काय, तर इथिन. ओके नाही, इथिन. आणि ह्या इथिन मधीलच एक हायड्रोजन काढला आणि क्लोरीन जोडला म्हणून ते काय झालं, क्लोरो इथिन. क्लोरो इथिन झालं ते. व्हिनाइल क्लोराइडचंच नाव क्लोरो इथिन. आता व्हिनाइल क्लोराइड हे काय आहे, तर स्टेबल कंपाऊंड आहे. मग हे स्टेबल कंपाऊंडमधून हा काय आहे, बेस आहे आपला. मग हा बेस मात्र त्याचं पुन्हा हॅलोजनेशन रिॲक्शन तो घडून आणू शकत नाही. म्हणून त्यासाठी स्ट्रॉंग बेस इथं यूज करावा लागतो. तो स्ट्रॉंग बेस म्हणजे सोडा अमाइड NaNH2. सेकंड स्टेप बाय युजिंग NaNH2.
म्हणजे KOH सुद्धा काय आहे, बेस आहे. NaNH2 सुद्धा काय आहे, बेस आहे. परंतु KOH पेक्षा NaNH2 हा स्ट्रॉंग बेस आहे, कारण हा स्टेबल कंपाऊंड आहे. मग स्टेबल कंपाऊंडमधून डिहायड्रो हॅलोजनेशन रिॲक्शन करण्यासाठी स्ट्रॉंग बेस यूज करावा लागतो. मग इथं काय होणार, पुन्हा एक क्लोरीन आणि एक हायड्रोजन निघून जाणार, म्हणजे -HCl इथून निघून जाणार. मग शिल्लक काय राहिलं, HC ट्रिपल बॉन्ड CH. परंतु ज्यावेळेस HCl निघून जातो, हा HCl काय आहे, ॲसिड, आणि NaNH2 काय आहे, बेस. मग ॲसिड आणि बेसची लगेच रिॲक्शन होते आणि त्यापासून आपल्याला मिळतो बाय प्रोडक्ट, तो म्हणजे सॉल्ट प्लस न्यूट्रल मोलेक्यूल. आता इथं सॉल्ट आणि वॉटर मोलेक्यूल मिळतो, कारण हा HCl जो निघून जातो हा ॲसिड, HCl काय आहे, ॲसिड, आणि KOH काय आहे, तर बेस आहे. याची रिॲक्शन झाली, यापासून सॉल्ट KCl आणि हे न्यूट्रल कंपाऊंड H2O, सॉल्ट प्लस वॉटर आपल्याला मिळतं. परंतु इथं वॉटर न मिळता NH2 असल्यामुळे न्यूट्रल मोलेक्यूल NH3 आपल्याला मिळतं. म्हणजे क्लोरीन आणि सोडियम ॲटमशी इथं आयनशी रिॲक्शन होते आणि बाय प्रोडक्ट मिळतो NaCl प्लस NH2 आणि हा H प्लस NH3 असा बाय प्रोडक्ट मिळतो. म्हणजे पहिल्या स्टेपला बाय प्रोडक्ट मिळतो तो KCl प्लस H2O, KCl प्लस H2O, आणि सेकंड स्टेपला बाय प्रोडक्ट मिळतो NaCl प्लस NH3. ही झाली रिॲक्शन फ्रॉम व्हिसिनल डायहॅलाइड्स डिहायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन. आता याचंच जर आपल्याला आणखी वेगळं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आपण ही चेन एक्सटेंड करू शकतो, हो की नाही. ह्या हायड्रोजनऐवजी हा हायड्रोजन आपण तसाच ठेवू, ह्या हायड्रोजनऐवजी आपण इथं CH3 जर घेतला, हे सुद्धा काय झालं, व्हिसिनल डायहॅलाइड्स झालं. हे प्रोपिलिन डायक्लोराइड, प्रोपिलिन डायक्लोराइड. सेम रिॲक्शन, फक्त प्रत्येक हायड्रोजनच्या ठिकाणी आपल्याला इथं काय जोडावं लागेल, हा CH3 जोडावा लागेल, कारण इथं हायड्रोजन जसाच तसा ठेवला, परंतु इथं एक हायड्रोजन रिप्लेस करून आपण काय जोडला होता, तर CH3. तो CH3 आपण इथं जोडला. मग तो CH3 आपला काय होणार, इथं प्रोडक्टमध्ये येणार. आता दुसऱ्या स्टेपला यातला एक हायड्रोजन आणि यातला एक क्लोरीन निघून गेला, डिहायड्रोहॅलोजनेशन बाय युजिंग NaNH2. आपल्याला प्रोडक्ट मिळाला प्रोपाइन. तसंच एक्झाम्पल तुम्ही ब्युटाईन सुद्धा करू शकता. ह्या ठिकाणी एक हायड्रोजन काढून जर CH3 जोडला, ह्या बाजूलाही एक CH3 येईल, दुसऱ्या स्टेपमध्ये यातला एक हायड्रोजन क्लोरीन निघून जाईल आणि प्रोडक्ट मिळेल तुम्हाला But2YNE, म्हणजे ब्युटाईन, 2 ब्युटाईन इथं प्रोडक्ट मिळेल. Next reaction, laboratory preparation from terminal alkynes. From terminal alkynes. आता टर्मिनल अल्काइन्समध्ये ज्यावेळेस आपल्याला हायर अल्काइन्स प्रिपेअर करायचे असतील तर ही मेथड यूज केली जाते. आणि ह्या ठिकाणी लिथियम आमाइड हे बेस वापरलं जातं, लिथियम आमाइड, आणि इट फॉर्म्स अ सॉल्ट. आता हे जर असेल अल्काइन, तर ह्या अल्काइनमध्ये जो टर्मिनल हायड्रोजन ॲटम आहे हा कसा आहे, ॲसिडिक टर्मिनल हायड्रोजन ॲटम, म्हणजे तो H+ स्वरूपात सहज निघून जाऊ शकतो. मग जर H+ स्वरूपात निघून गेला हा, तर इलेक्ट्रॉन्स कुठे येतील, तर ह्या कार्बनवर येतील. अशा प्रकारे त्याचं निगेटिव्ह चार्ज ऑन कार्बन ॲटम, आणि मग हा निगेटिव्हली चार्ज इथं LiNH2 हे काय आहे,
इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल, मग हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज, मग हा पॉझिटिव्ह चार्ज हा निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या लिथियमला अट्रॅक्ट करतो, तिथं बॉन्डिंग तयार होते आणि प्रोडक्ट मिळतो HC ट्रिपल बॉन्ड C निगेटिव्ह Li पॉझिटिव्ह प्लस NH3. इन नेक्स्ट स्टेप अल्किल हलाइड RX, कुठलाही अल्किल हलाइड त्यासोबत जर रिॲक्ट केला तर हा लिथियम हलाइड सोबत रिॲक्ट होतो आणि HC ट्रिपल बॉन्ड CR मे कंटेन्स वन ऑर मोअर कार्बन ॲटम्स. त्या अल्किल ग्रुपमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त कार्बनची चेन असू शकते, प्लस LiX. अशा प्रकारे इथं हायर अल्काइन्स तिथं प्रिपेअर करता येतात. मग आता आपण एक्झाम्पल घेऊ. फर्स्ट एक्झाम्पल घेतलं आपण ॲसिटिलीन, हो की नाही. इथं पण टर्मिनल अल्काइन्स आपण असं म्हटलं. हा R ग्रुप घेऊ. हा R ग्रुप हायड्रोजन असू शकतो, मिथिल CS3 ग्रुप असू शकतो, C2H5 असू शकतो किंवा लॉंग चेन असू शकते तिथं, प्लस LiNH2 gives RC ट्रिपल बॉन्ड Li प्लस NH3. हा यातला NH2 यातला हायड्रोजन, बाय प्रोडक्ट काय मिळाला NH3. देन RX ही आपण याला जनरल रिॲक्शन असं म्हणतात. RC ट्रिपल बॉन्ड CR, हा R आपण इथं घेतला प्लस LiX. आता R जर आपण CS3 घेतला, हा R आपण CS3 घेतला, हे काय झालं प्रोपाईन झालं. LiNH2 gives CS3 C ट्रिपल बॉन्ड C Li प्लस NH3. इथं CS3 Br घेतलं आपण, मिथिल ब्रोमाइड, CS3 C ट्रिपल बॉन्ड C CS3 काय झालं ब्यूट2 प्लस LiBr. आता इथं CS3 ऐवजी आपण C2H5 घेतला, C2H5 हे काय झालं 1 2 3 4 म्हणजे ब्यूट1 हे झालं C2H5 म्हणजे CH2 CS3 CH2 CS3 आणि पुन्हा CS3 ची रिॲक्शन केली. इथं काय घेतलं आपण CS3 CH2 आणि हा CS3 Br. टोटल कार्बन किती झालेत 1 2 3 4 5 हे झालं पेंट2 आता यातलाही तुम्ही CS3 ऐवजी C2H5 सुद्धा घेऊ शकता. आता समजा इथं आपण C2H5 घेतलं, C2H5 तर इथं काय होणार C2H5. आता टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती झाले हे 1 2 3 4 5 and 6 आणि कार्बन नंबर 3 नंतर ट्रिपल बॉन्ड म्हणून हे काय झालं हेक्स 3 YNA. म्हणजे हायर अल्काइन्स प्रिपेअर करण्यासाठी ह्या मेथडचा यूज केला जातो. देन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स. आता अल्किन्स आणि अल्काइन्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज जवळजवळ सारख्याच आहे. आता फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण काय बघितलं लोअर मेंबर्स आर व्होलाटाईल गॅसेस, देन हायर वन्स आर व्होलाटाईल लिक्विड्स अँड कार्बन ॲटम्स फ्रॉम 10 they are waxy solids and having density less than water.
ते काय होतात तर पाण्यावरती फ्लोट होतात. जसं अल्केन्समध्ये आपण कॅन्डल बघितलं, अल्केन्स आर प्रिपेअर फॉर द प्रिपरेशन ऑफ कॅन्डल्स. तर कॅन्डल्सचे जे व्हॅक्स आहे ते कसं आहे लायटर व्हॅक्स आहे, पाण्यापेक्षा हलकं आहे, पाण्यावरती फ्लोट होतं, तरंगतं. तसंच अल्काइन्समध्ये सुद्धा जे हायर वन्स आहे ते सॉलिड आहे, परंतु सॉलिड असूनही त्यांची डेन्सिटी कमी असल्यामुळे ते वॉटरवरती फ्लोट होतात. आणि त्यामध्ये स्ट्रेट चेन असेल तर मेल्टिंग पॉईंट हा जास्त असतो कारण कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर असतं, आणि ब्रांच्ड चेन अल्काइन्स असतील तर त्यांचं लूजली पॅक्ड स्ट्रक्चर असतं, त्यामुळे बॉइलिंग पॉईंट हा कमी असतो. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स.